कर्क राशी 16 ते 22 मार्च 2026 साप्ताहिक राशीफल. कर्क राशी मार्च महिन्याचा तिसरा आठवडा हा तुमच्यासाठी खूप खास मानला जातो. हा आठवडा विक्रम संवत 2083 चा पहिला आठवडा असेल. या आठवड्याच्या 19 तारखेला चैत्र नवरात्र सुरू होत आहे, जो हिंदू नववर्षाच्या अनुषंगाने आहे. परिणामी हा आठवडा कर्क राशीचा नशीब मिळू शकते. या आठवड्यात ग्रहांच्या स्थितीबद्दल बोलायचे झाले तर गुरु मिथुन राशीत, केतू सिंह राशीत असेल, बुध मंगळ आणि राहू कुंभ राशीत असतील आणि शुक्र शनी आणि सूर्य मीन राशीत असतील. अशा परिस्थितीत हा आठवडा कर्क राशीसाठी नेमका कसा असणार आहे, चला जाणून घेऊ. कर्क राशी हा आठवडा तुमच्या आयुष्यात परिवर्तन घडवून आणणारा ठरेल. जुनी प्रलंबित समस्या सोडवल्याने तुम्हाला मानसिक ओझ्यातून मुक्तता मिळेल. भावनिक नातेसंबंध मजबूत होतील आणि तुमच्या जीवनाला नवीन उद्देश मिळेल. आठवड्याच्या मध्यात आर्थिक किंवा व्यावसायिक लाभ होण्याची शक्यता आहे. नातेसंबंधांमध्ये सुसंवाद आणि समाधानासह आठवड्याचा शेवट होईल. कर्क राशीसाठी हा आठवडा उत्सुकतेचा ठरू शकतो. तुमच्या प्रयत्नांना आणि कठोर परिश्रमांना पूर्ण फळ मिळण्याची शक्यता आहे. अनेक क्षेत्रात सकारात्मक परिणाम तुमचा आत्मविश्वास वाढवतील आणि तुम्ही तुमच्या ध्येयांकडे नव्या उत्साहाने पुढे जाल. विद्यार्थ्यांसाठी आणि स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्यांसाठी हा काळ विशेषतः शुभ राहील. आठवड्याच्या पहिल्या 6 माहीत विद्यार्थ्यांना यश मिळण्याची दाट शक्यता आहे. या काळात परीक्षा किंवा स्पर्धांची तयारी करणाऱ्यांना काही दीर्घकाळापासून वाट पाहत असलेली चांगली बातमी मिळू शकते. उच्च शिक्षणाशी संबंधित अडथळे दूर होतील. जर तुम्ही परदेशात करिअर किंवा व्यवसाय घडवण्याचे स्वप्न पाहत असाल तर या आठवड्यात तुमचे प्रयत्न यशस्वी होऊ शकतात. नोकरी करणाऱ्यांसाठी हा काळ अनुकूल राहील. या आठवड्यात तुमची इच्छित बदली पूर्ण होऊ शकते. त्याचवेळी जर तुम्ही नोकरी बदलण्याचा विचार करत असाल तर चांगल्या संस्थेकडून चांगली ऑफर मिळण्याची शक्यता आहे. कामाच्या ठिकाणी तुम्हाला वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून सहकार्य मिळेल आणि त्यांच्या मदतीने तुम्हाला नवीन प्रकल्पावर काम करण्याची संधी मिळू शकते. बाजारपेठेतील तेजीचा फायदा व्यावसायिकांना होईल आणि इच्छित नफा मिळण्याची शक्यता आहे. जर तुम्ही काही काळापासून एखाद्या कौटुंबिक समस्येबद्दल चिंतित असाल तर या आठवड्यात कुटुंबातील एखाद्या ज्येष्ठ सदस्याच्या मदतीने एक अनपेक्षित उपाय निघू शकतो. वेळ अनुकूल असल्याने तुमचे प्रयत्न योग्य दिशेने वळवणे फायदेशीर ठरेल. असे केल्याने तुमचे उत्पन्न, प्रतिष्ठा आणि आदर देखील वाढू शकतो. प्रेमसंबंधांसाठी ही आठवडा आनंददायी राहील. तुमचे प्रेमजीवन अधिक मजबूत आणि सखोल होऊ शकते. तुमच्या जोडीदाराकडून एक सरप्राईज गिफ्ट देखील मिळू शकते. आठवड्याच्या शेवटी कौटुंबिक पिकनिक किंवा एखादा छोटासा कार्यक्रम आयोजित केला जाऊ शकतो, ज्यामुळे तुम्हाला तुमच्या प्रियजनांसोबत चांगला वेळ घालवता येईल. कर्क राशीच्या लोकांना असा आठवडा अनुभवायला मिळू शकतो जो आशावादाने सुरू होतो, परंतु हळूहळू भावनिक संतुलन आणि संयम आवश्यक असतो. आठवड्याच्या सुरुवातीला सकारात्मक घडामोडी आनंद आणू शकतात. तुम्हाला मुलांकडून किंवा प्रियजनांकडून उत्साहवर्धक बातम्या मिळू शकतात, ज्यामुळे तुमचा मूड उंचावेल आणि आत्मविश्वास वाढेल. काही रहिवासी सामाजिक किंवा कौटुंबिक कार्यक्रमांमध्ये सहभागी होऊ शकतात, ज्यामुळे घरातील भावनिक बंध मजबूत होतील. आठवड्याच्या मध्यात जबाबदाऱ्या वाढू शकतात. कामाचा ताण तुम्हाला थोडेसे दबून जाऊ शकतो आणि व्यावसायिक किंवा वैयक्तिक कामांमध्ये किरकोळ अडथळे येऊ शकतात. तथापि या अडचणी तात्पुरत्या आहेत आणि शांत विचार आणि चिकाटीने त्यावर मात करता येते. लक्ष केंद्रित करणे आणि अनावश्यक चिंता टाळणे तुम्हाला मार्गावर राहण्यास मदत करेल. आठवड्याच्या शेवटी जसजसा पुढे सरकतो तसतसे सकारात्मक ऊर्जा परत येईल. करिअर, व्यवसाय किंवा आर्थिक सुधारणाशी संबंधित संधी निर्माण होऊ शकतात. वरिष्ठ किंवा प्रभावशाली लोकांकडून मान्यता, समाधान आणि प्रेरणा देऊ शकते. आठवड्याचा शेवटचा भाग आध्यात्मिक क्रियाकल्पांना देखील प्रोत्साहन देतो आणि धार्मिक कार्यक्रमांमध्ये किंवा धर्मादाय कार्यात सहभागी होणे तुमच्या मनात शांती आणि स्पष्टता आणू शकते. एकूणच आठवड्यात प्रगती आणि सावधगिरीचे मिश्रण आहे. आव्हाने तात्पुरती दिसू शकतात, परंतु तुमची भावनिक लवचिकता आणि कौटुंबिक आधार तुम्हाला आत्मविश्वासाने पुढे जाण्यास मदत करेल. कर्क राशी प्रेमाच्या बाबतीत आठवड्याची सुरुवात आनंददायी असेल. प्रेमाची ऊर्जा मजबूत असेल आणि विवाहित व्यक्ती त्यांच्या जोडीदारासोबत प्रेमळ संवादाचा आनंद घेऊ शकतात. काही जोडपी एकत्र वेळ घालवू शकतात किंवा त्यांचे नाते मजबूत करणाऱ्या सामाजिक मेळाव्यांमध्ये सहभागी होऊ शकतात. आठवड्याच्या मध्यात तुमच्या जोडीदाराशी किरकोळ मतभेद किंवा गैरसमज निर्माण होऊ शकतात. जर संवाद निष्काळजी किंवा भावनिक झाला तर मतभेद निर्माण होऊ शकतात.
शांत राहणे आणि तुमच्या जोडीदाराचा दृष्टिकोन काळजीपूर्वक ऐकणे महत्त्वाचे आहे. अनावश्यक वाद टाळा, कारण संयम सुसंवाद राखण्यास मदत करेल. आठवड्याच्या शेवटी प्रेमाची ऊर्जा पुन्हा सुधारते. जोडप्यांना भावनिकदृष्ट्या पुन्हा जोडता येईल आणि नातेसंबंध अधिक आधार आणि समजूतदार वाटू शकतात. अविवाहित व्यक्तींना नातेवाईक किंवा ओळखीच्या लोकांकडून प्रस्ताव मिळू शकतात. एकंदरीत प्रेमजीवनात थोड्या वेळाने चढ-उतार येऊ शकतात, परंतु आठवड्याचा शेवट सकारात्मक आणि प्रेमळपणे होईल. व्यावसायिकदृष्ट्या कर्क राशीसाठी आठवड्याचा पहिला भाग प्रगती आणि आत्मविश्वास आणू शकतो. कर्मचारी त्यांच्या जबाबदाऱ्या समर्पण आणि प्रामाणिकपणे पार पाडू शकतात, तर व्यावसायिक त्यांचे उपक्रम वाढवण्याचा किंवा नवीन कल्पना लॉन्च करण्याचा विचार करू शकतात. विद्यार्थ्यांना आठवड्याची सुरुवात अभ्यासासाठी अनुकूल वाटेल. एकाग्रता आणि प्रेरणा वाढेल. तथापि आठवड्याच्या मध्यात काही अडथळे तुमच्या कामाची गती मंदावू शकतात. लपलेले प्रतिस्पर्धी किंवा स्पर्धक आव्हाने निर्माण करू शकतात. विशेषतः व्यावसायिक वातावरणात तुमच्या योजना खाजगी ठेवणे आणि अनावश्यकपणे रणनीती सामायिक करणे टाळणे अशहाणपणाचे ठरेल. आठवड्याच्या शेवटी करिअरच्या संधी लक्षणीयरित्या उजळतील. वरिष्ठांकडून किंवा प्रभावशाली व्यक्तींकडून मिळालेला पाठिंबा तुम्हाला तुमच्या व्यवसायात प्रगती करण्यास मदत करू शकतो. विद्यार्थ्यांना उत्साहवर्धक निकाल मिळू शकतात आणि व्यावसायिक नवीन भागीदारी किंवा सहकार्य शोधू शकतात. एकूणच चिकाटी आणि धोरणात्मक विचारसरणी तुम्हाला स्थिर प्रगती साध्य करण्यास मदत करेल. आर्थिकदृष्ट्या आठवड्याची सुरुवात ही कर्क राशीसाठी आशादायक संकेताने होते. उत्पन्न किंवा नफ्याच्या संधी निर्माण होऊ शकतात, विशेषतः व्यवसाय, उपक्रम किंवा गुंतवणुकीद्वारे. काही मूळ रहिवाशांना कुटुंबातील सदस्यांकडून किंवा नातेवाईकांकडून आर्थिक मदत देखील मिळू शकते आणि आठवड्याच्या अखेरीस आर्थिक स्थिरता परत येईल. कमाई किंवा बचतीच्या नवीन संधी दिसू शकतात आणि काही कर्क राशीच्या व्यक्तींना मालमत्ता किंवा भागीदारीद्वारे आर्थिक नफा मिळू शकतो. काळजीपूर्वक नियोजन आणि शिस्तबद्ध खर्च केल्याने आठवड्याचा शेवट सुरक्षित आणि नोटवर होईल याची खात्री होईल. कर्क राशी या आठवड्याच्या शेवटी तुमचे आरोग्य लक्षणीयरित्या सुधारेल. आध्यात्मिक साधना, ध्यान किंवा बाह्य क्रियाकल्पांमध्ये सहभाग घेतल्याने मानसिक शांती आणि शारीरिक चैतन्य पुनर्संचित होऊ शकते. कुटुंबातील सदस्यांसोबत वेळ घालवणे तुमच्या भावनिक कल्याणात देखील सकारात्मक योगदान देईल. कर्क राशी या आठवड्यात तुम्ही सोमवारी भगवान शिवाला दूध अर्पण करा. ओम नमः शिवाय या मंत्राचा जप करा. गरजूंना अन्नदान किंवा वस्त्रदान करा. हा आठवडा तुम्हाला संयम, समजूतदारपणा आणि सकारात्मक विचार यांची आठवण करून देणार आहे. काही गोष्टी लगेच घडत नाहीत, पण योग्य वेळी त्यांचे परिणाम दिसून येतात. स्वतःवर विश्वास ठेवा, आपल्या क्षमतेवर भरोसा ठेवा आणि जीवनातील प्रत्येक अनुभवातून काहीतरी शिकण्याचा प्रयत्न करा. कधीकधी जीवनात शांतपणे थांबून विचार करण्याची गरज असते. हाच काळ तुमच्यासाठी नवीन ऊर्जेची सुरुवात ठरू शकतो. धैर्य ठेवा, मेहनत करत राहा आणि विश्वास ठेवा. हा आठवडा भावनिक जाणीवा, नवीन विचार आणि हळूहळू प्रगती घडवून आणणारा ठरणार आहे. या काळात काही क्षण असे येतील जे तुम्हाला थोडे अस्वस्थ करतील, पण त्याचवेळी ते तुम्हाला जीवनाबद्दल अधिक समज देणारे असतील. मनात अनेक विचारांची गर्दी होईल. काही जुन्या आठवणी जाग्या होतील आणि काही निर्णयांबाबत तुम्ही गंभीरपणे विचार कराल. कामाच्या आणि आर्थिक बाबतीत हळूहळू स्थिरता मिळू शकते. काही अडचणी येतील, पण तुमची मेहनत आणि संयम यामुळे परिस्थिती सुधारेल. काही लोकांना अनपेक्षित संधी मिळू शकतात, ज्यामुळे पुढील काळासाठी आशेचा किरण दिसेल. नातेसंबंधांच्या बाबतीत हा आठवडा तुम्हाला संवादाचे महत्त्व शिकवेल. जोडीदार, कुटुंबातील सदस्य किंवा जवळच्या मित्रांशी मनमोकळेपणाने बोलल्यास अनेक गैरसमज दूर होऊ शकतात. कुटुंबाकडून भावनिक आधार मिळेल आणि काही क्षण तुम्हाला मनापासून आनंद देतील. आरोग्याच्या बाबतीत मानसिक शांतता राखणे महत्त्वाचे ठरेल. कामाचा ताण आणि विचारांची गर्दी यामुळे थकवा जाणवू शकतो. त्यामुळे स्वतःसाठी थोडा वेळ काढणे, विश्रांती घेणे आणि सकारात्मक विचार ठेवणे आवश्यक आहे. एकूणच पाहता हा आठवडा कर्क राशीच्या लोकांसाठी स्वतःला समजून घेण्याची, नात्यांना जपण्याची आणि भविष्याची दिशा ठरवण्याची संधी देणार आहे. संयम, श्रद्धा आणि सकारात्मक दृष्टिकोन ठेवला तर हळूहळू सर्व गोष्टी तुमच्या बाजूने घडताना दिसतील.